आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वा भावना वा, इतक्या आतल्या गाठीची असशील याची कल्पना सुद्धा केली नव्हती ग मी। नाही म्हणजे 15 दिवसांसाठी आमचं म्हणणं मान्य करून तू सिद्धू समोर आव आणलास की कशी मी तुझ्या घरच्यांसाठी माघार घेतलीये। पण प्रत्यक्षात मात्र सिद्धूकडनं तू वदवून घेतलास की 15 दिवसांनी तो ह्या आनंदीला एक घरात आणेल। पण एक गोष्ट लक्षात ठेव भावना, हे जे तू सिद्धूला आमच्या विरुद्ध फितवतेस ना, एका आईचा तळतळाट लागेल तुला। त्या घरच्यांपासून जर तू सिद्धूला तोडलंस ना तर आयुष्यात कधी सुखी राहणार नाहीस। निदान गृहप्रवेशाची विधी तरी आपण करूयात, म्हणजे आपल्यातले वाद तरी मिटतील। कारण विधी तर मला सगळ्या पूर्ण करायच्या आहेत। शेवटी सिद्धूचं लग्न आहे। ज्याची भीती होती तेच सगळं घडतंय। अजून तर मला गृहप्रवेश करायचा आहे। माहिती नाही या घरात पाऊल ठेवल्यानंतर माझं काय होणार आहे। महेश, मॅडम चला। सिद्धिराज, राहू द्या। नाही झाला गृहप्रवेश तरी काही हरकत नाही। अहो असं काय म्हणताय तुम्ही? हे बघा, गृहप्रवेशाचा विधी तर होणारच आहे आणि बाकी कोणी तयार नसेल ना तर मी स्वतः तुमच्या गृहप्रवेशाचा विधी करेन। कारण तुम्ही सगळेच या लग्नाला नाईलाजाने तयार झालेले असलात तरी हे लग्न माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर स्वप्न होतं आणि आज ते सगळं सत्यात उतरलं। त्यामुळे मला त्याचा प्रत्येक विधी, त्याचा प्रत्येक क्षण अनुभवायचा आहे। म्हणून तुमचा गृहप्रवेश सागर संगीतच होणार। मला कल्पना होतीच की गृहप्रवेश होऊ नये म्हणून तुम्ही ड्रामा करालच, पण मी पण ऐकणार नाहीये। मी सगळं जंगीच करणार। वहिनी या या मॅडम, तुमच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने मापट्याला हलका धक्का द्या। तुम्ही नका काळजी करू, मला माहिती आहे माझ्या घरचे कसे आणि मी फुल तयारीत आहे। चला। अहो नाही नाही नाही, हो एक मिनिट थांबा। हो उखाणा तर घ्या, त्याशिवाय तुम्हाला आत नाही जाता येणार। नाही नाही, मी नाही घेणार उखाण। वहिनी काय करताय? अहो घ्या ना प्लीज प्लीज प्लीज। वहिनी अजिबात नाही, मला नाही घ्यायचं। सिद्धू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, मी घेतो उखाणा। ते त्वरित तात्काळ ताबडतोब। ऐका, हा सिद्धू देतो वचन 7 जन्मांच्या साथीचं। या घरात आता वारा वाहील फक्त आणि फक्त प्रेमाचं। तुम्ही टेन्शन नका घेऊ मॅडम, इथे तुमच्या केसालाही नाही लागणार धक्का।
कारण मला माहिती आहे कुठल्या दिव्याचा उचललाय विडा. इरादा आहे पक्का. तन मन धन ओतून तुमच्यात गुंतलोय मी अखंड. ऑल गाडे पाटील ऐका कान उघडून. सिद्धूचं भावनावर प्रेम आहे प्रचंड. अग्निदेवतेच्या साक्षीने पूर्ण झाली आहे मनोकामना. माझ्या उंगऱ्यावर माप ओलांडते आज माझी भावना. आता माप ओलांडून आपण आज जाऊया. सिद्धिराज काय झालं, लागलं का? पण घेतला ना तुम्ही माझं नाव. झाला ना उखाणा एकदम जंगी. आय लव्ह यू बायको. मॅडम थांबा जरा. आनंदी, बाळा भावना आईशिवाय आमच्या बरोबर राहशील ना? हो आजी राहीन, पण थोडे दिवसांनी परत जाईन ना इकडे. सावकाश. संतोष अरे काय करतोयस? अहो हे बघा आई बाबा, तुम्हा दोघांना घरात जायचं असेल तर तुम्ही दोघं आज जाऊ शकता. ही अवदसा आजपासून या घरात राहणार नाही. संतोष काय बोलतोयस? संतोष जरा आवर स्वतःला. अरे काय बोलतोयस कळतंय का तुला? मला कळतंय का? अहो बाबा, प्रॉब्लेम हाच आहे की फक्त मलाच कळतं या घरात. माझ्याशिवाय या घरात अक्कल आहे का कोणाला? अरे संतोष काय झालंय? झालंय तरी काय म्हणजे? आई मला सांग, ही मुलगी आता इथे काय करते? का आली म्हणजे? अरे तिचं पण घर आहे हे. तिचं घर? कधीपासून? आई, ही मुलगी या घरातली नाही. हे घर हिचं नाही. या मुलीची जबाबदारी भावनाने घेतली होती ना. ती म्हणाली होती ना लग्न झाल्यावर माझ्या बरोबर घेऊन जाईल. मग घेऊन जाऊ दे भावनाला गाडे पाटलांकडे, या मुलीला. तसंच ठरलं होतं. संतोष अरे काय चाललंय तुझं? आनंदीने आत येऊ नये म्हणून हा हा असं झोपून राहणारच का तू? अरे कसं वागतोय, काही भान आहे की नाही? अरे वा बाबा, हा प्रश्न तुम्ही त्या सिद्धूच्या आईला विचारलात का हो? ती सुद्धा तिथे दरवाजाजवळ अशीच आडवी पडली होती ना. विचारलात नाही? तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता या मुलीला भावनाकडे सोडून या. मी तिला या घरात घेणार नाही. मी तिची वाट सोडणार नाही. ही मुलगी भावनाची जबाबदारी आहे. भावनाची मुलगी म्हणून तुम्ही पण उराशी धरलत ना तिला. मग आता सोडून या भावनाकडे, तिला त्या गाडे पाटलांकडे सोडून या. हे बघा, काही झालं तरी मला ही मुलगी या घरात नको. लक्ष्मी निवास